कि प्लीज अपन या। अच्छा रमेश भाई, आप किधर भी होंगे तो इधर आओ। पहिलाच बॉल जर आपण तपासून पाहिलं तर नो बॉल आलाय। नो बॉल न मात्र इथे संघाच्या खातं इथे खोललं जातं। सिंगल मिळतं एका बाजूला विशाल पाटील। सरपाडा प्रीमियर लीगचं दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाला संध्याकाळचं सत्र। पुन्हा एकदा आपल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत। विशाल पाटीलसाठी फुलर लेनचा बॉल। विशालनं मात्र बऱ्याच काळ हवेत खेळलाय। प्रयत्न चांगले राहिले क्षेत्ररक्षणाचे, परंतु कॅच तिथे कॅरी करता आला नाही। बघता बघता धावसंख्या 2 इथे परिपूर्ण होत आहेत। आदरणीय सन्माननीय जयेश दुधकर सर, ज्यांनी मात्र पंचांची भूमिका अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि जयेश दुधकर सर आपल्याला पाहायला मिळतात। मंगेश पाटील सरांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते सन्माननीय जयेश दुधकर सरांचं यथोचित स्वागत सन्मान करावा। अतिशय सुंदर पंचांची भूमिका ज्यांनी मात्र सलग 2 दिवस आपल्याला बघायला मिळालेत आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान मंगेश पाटील सर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण सरांचा इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत। खूप सुंदर पंच आपल्याला बघायला मिळाले आणि सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळतात मंगेश पाटील सर। लांबचा प्रवास करून मात्र या सरपाडा इथे पोहोचले। कल्याण पनवेल इथून मात्र ते आलेत आणि 3 पंच आपल्याला बघायला मिळतात। बॉलला मात्र अगदी बॉटम एज आली आणि तदनंतर सिंगल मिळते। धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 8। 5 षटकांचं क्रिकेट। मातोश्री टायगर सरपाडा आतापर्यंत या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये ज्यांचा बोलबाला राहिलाय तोच संघ आपल्याला बघायला मिळतो। अतिशय सुंदर पद्धतीने पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार। ड्राईव्ह करायचा होता परंतु बॉल पडल्यानंतर आणखीन बाहेरच्या बाजूने वळण घेणारा राहिला। त्या अनुषंगाने बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित नाही झाला। क्लीन मिस जिथे डॉट बॉल आलाय। फुलर लेनचा बॉल परंतु त्यावरती कनेक्शन हवं तसं करता आलं नाही। यश पाटील थोडेसे त्रस्त राहिलेत। पुन्हा एकदा बॉल रोहन पाटील यांच्या जवळ जातोय। सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने 5 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय जिथे धावसंख्या फलकावरती 9 धावा धावफलकावरती आहेत। विशाल पाटील खेळपट्टीवरती 5 षटकं उभे राहतात। धावा जरूर होणार जे मागच्या मॅच देखील आपण पाहिल्या। पण विशाल पाटीलला जर तुम्ही लवकर तंबूच्या आश्रयाला पाठवलं तर मग बॅटिंग करणारा संघ अर्थातच आपण पाहतोय मातोश्री टायगर सरपाडा या संघाला थोडीशी डोकेदुखी राहणार आहे। आता पाहूया इथून काय होईल आणि काय बिघडेल। गोलंदाज तयार। 12वे खेळाडू हे आमच्या डाव्या हातावरती राहतील, लक्षात घ्या। समालोचन कक्षात येऊन ते बसणार आहेत आणि प्रत्येक मॅच मध्ये 12वा खेळाडू असणं गरजेचं आहे, अदरवाईज तुम्हाला 3 धावांची पेनल्टी द्यावी लागेल। आणि आमचे दोन्ही एक्स्ट्रा खेळाडू ते पोहोचलेत, त्यांचं देखील थँक्यू। पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 9 धावा। एक नो बॉल देखील राहिला, नंतर 2 धावा आल्या, चौकार आला, सिंगल आली, डॉट आला, परत सिंगल आली आणि तदनंतर पुन्हा एकदा डॉट बॉल। मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच अथर्व पाटील यांना आपण पाहतायत। झाडे लावा आणि झाडे जगवा हा एक सुंदर मेसेज देत असताना सरपाडा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते। प्रतीक गावड आलेत। दुसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होईल। 5 षटकांचं एक सुंदर क्रिकेट पाहायला मिळतं। 66,666 प्रथम पारितोषिक उद्याच्या दिवसात कुणाच्या नावी लिहिलं जाईल यावेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत। क्षेत्ररक्षक कुठलीच चुकी करणार नाही। पहिल्या विकेटचं पतन फलंदाज विकेटचं पतन झाल्यानंतर तदनंतर आता फलंदाज अमित पाटील दाखल झालेत। मागच्या मॅच मध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद झाले होते, या मॅच मध्ये त्या गोष्टी सर्व स्किप करतील आणि चांगलं क्रिकेट आपल्या संघाला देतील। यामध्ये निश्चित स्वरूपात आशेसह आलेत मैदानाच्या आतमध्ये। पहिलं षटक संपलं जिथे 9 धावा होत्या। दुसऱ्या षटकात प्रतीक गावड आले, पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली अमित पाटील आणि आता विशाल पाटील ही जोडी। विशाल पाटील एक्सपिरियन्स शेअर करत असताना अमितला सांगतात की ही मॅच खूप महत्त्वाची आहे, खेळावं लागेल आपल्याला दोघांना। इथून प्रतीक गावड यांना विकेट फॅक्टरसाठी निमंत्रण दिलं आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली। आता अमित पाटील समोर कुठल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळतील हाही तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे। राऊंड स्टम्प्सनं गोलंदाज प्रतीक गावड तयार।
खोलवर टप्प्याचा बॉल होता इथे पुन्हा एकदा दोघांमधला समन्वय यावेळेला योग्य साधला त्यांनी. योग्य वेळेत नकार होकार या दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या आणि तिथे डॉट बॉल येतोय. सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. आणखीन 4 बॉल. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. विशाल पाटील यांनी पॉवर प्ले जरी 15 धाव्यांचा राहिला तदनंतर बाकीच्या 3 षटकांमध्ये धावा 60 पर्यंत पोहोचवण्याचा कारनामा केलेला आहे. पाडल स्वीप करायचं होतं. बॉल बराच काळ हवेत. नोमान्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत. त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. बघता बघता 2 धावा परिपूर्ण होत आहेत आणि या धावसंख्या 2 ना आकार घेत धावा डबल डिजिट मध्ये 11 वरती 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अश्री 11 हा संघ आपण पाहता टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि मातोश्री टायगर्स सरपाडा या संघाला निमंत्रण दिलं की तुम्ही प्रथमतः फलंदाजीसाठी या. इथे जर तपासून पाहिलं तर पंचांचे 2 हात समांतर रेषेत आलेत अर्थात व्हाईट बॉल आलाय. या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 वरती. 12 ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. प्रत्येक गावडनं देखील त्या बॉलला ऍग्री केलं की येस तो व्हाईट बॉल आहे. ज्या अनुषंगानं रिव्ह्यू नाही यूज केला. दोन्ही संघांना एक रिव्ह्यू दिला जाईल. तो आपण तिथे योग्य रीतीने वापरायचा. जर तो सक्सेस झाला तर पुढे एक्सटेंड मिळेल. फटका केलाय अलॉंग दी कार्पेट. डीप मिड विकेटचा खेळाडू पुढे येईल आणि फेकी येईल. तद्वरती सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही. 13 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 5 षटकांचं क्रिकेट आपण पाहता. एक चांगला वेळ मिळतो. पहिलं षटक पहिली 2 षटकही पॉवर प्लेची राहतात. त्यामध्ये नंतर 3 षटकांचा खेळ जो राहतो त्यामध्ये धावा अनेक वेळा येताना पाहायला मिळाल्यात या मैदानामध्ये. फुलटॉसचे मात्र 20 कॅरेट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं कनेक्शन झालं तर बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण पाहिलंय. यावेळेला व्हाईट बॉल आला. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावगती जाऊन पोहोचते. 14 वरती अमर पाटील, शुभम असतील, शुभम मोजे आणि तदनंतर आपण पाहतात साहिल पाटील. ही आमची टीम आम्हाला बघायला मिळते. ऑफिशियल गुणलेखक तदनंतर विश नेटवर्कची एंटायर टीम खूप छान पद्धतीने या स्पर्धेला कव्हर करत असताना विश्वास पाटील. पुढचा बॉल कट केलाय. बॉलला शॉर्ट कव्हरचा खेळाडू आहे. सिंगल मिळते. पुन्हा एकदा या एका धावेनं धावफलक थेंबे थेंबे तळेसाचे पुढे चाललंय. 15 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल या षटकातला प्रतीक गावड यांचा. 5 बॉलचा खेळ ज्यांनी परिपूर्ण फेकलाय. 2 चेंडू वाईड येऊन देखील 6 धावा खर्च करतायत. ही गुणवत्ता आहे प्रतीकची. भरपूर शफल झाले. अमित पाटील आणि बॉलला इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. षटक जर इथे तपासून पाहिलं तर संपलाय. वाईट साईड रिव्ह्यू घेतलाय विशाल पाटील यांनी. तिसरे पंच आता इथून रजतांनी घेतलेली आहे. अक्षय पाटील इथे आहेत का? पंधरा धावा धावफलकावरती आणि कुणी आयोजक अक्षय पाटील हा शुभम पाटील आहेत. शुभम चेक करतील तिथे. नाही आहे का? अच्छा स्वतः पंच येतात तिथे कारण एक रन खूप महत्वाचा आहे. बरोबर आहे. ज्या अनुषंगानं स्वतः पंच पोहोचलेले आहेत. यस फेअर डिलिव्हरी. जिथे आपण पाहतात चांगला बॉल म्हणजे आता खऱ्या अर्थानं षटक संपलंय आणि खेळ जर आपण तपासून पाहिला तर आता धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 15 धावा या धावफलकावरती आहेत. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती नितेश पाटील नित्या या नावानं ज्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली या विभागामध्ये. एक जबरदस्त गोलंदाज. 2 षटकं संघामध्ये हाताळण्याची किमया राखतात ती त्यांची गुणवत्ता आहे आणि तेच नितेश आपल्याला पाहायला मिळतील. सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये त्यांना निमंत्रण दिलंय. इथून 18 बॉल येणं बाकी असतील. एका बाजूला आपण पाहतात विशाल पाटील आहेत. 6 बॉलमध्ये 8 धाव्यांचा खेळ केलाय त्यांनी आतापर्यंत.
40+ क्रिकेट देखील उमरोळी बोईसर या संघासाठी खूप चांगलं खेळत आहेत. ज्यावेळेला आता परनाळी येथे 40+ ची स्पर्धा झाली तिथे देखील प्रभावी केलं यांनी. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक देखील थोडे बीट झाले आणि ते बीट होता बाईकची एक धाव मिळाली. 16 वरती धावफलक जाऊन पोहोचते. हीच जर धावगती राहिली तर धावफलक इथून 40-35 पर्यंत पोहोचेल. कारण रन रेट जर पाहिला तर 7.38 आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश आले पहिलाच बॉल इन स्विंग. बॉल टप्पा पडल्यानंतर हातभर आतल्या बाजूने वळण घेणारा पाहायला मिळाला. हा चेंडू पंच दर्शवतात की हा बॉल नो आहे. अगदी यष्टी जी पिच आहे पिचिंगच्या बाहेरचा बॉल राहिला आणि जी खेळपट्टी आहे ती देखील गोलंदाज नितेशांना थोडी कमी पडली असं म्हणायला हरकत नाही. एक वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न राहिला आणि ज्यामध्ये आपण पाहतोय अमित पाटील यांच्यासाठी एक वेगळा चेंडू हाताळण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यामध्ये तो एक्स्ट्रामध्ये बॉल आलाय. पुढचा बॉल फ्रीडचा पंचांनी सिग्नल दिलाय. इथून कुठलाही मोठा फटका स्वीकारा तुम्ही, कॅच बाद नसतील, फक्त रनआउटकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि इथे सिंगल घेतली. सिंगलच्या सहाय्यानं चला टीम मीटिंग्स घेऊ नका, यानंतर 2 सामने महत्वाचे आहेत. मंगेश पाटील सरांचा मेसेज आहे. आयोजक म्हणून जबाबदार ते आहेत. सर्व आयोजक मंडळींनी अगदी बारकाईने लक्ष देत असतात या सरपाडा प्रीमियर लीगकडे. चांगला बॉल नितेश यांचा. चेंडू पडल्यानंतर वेगासहित बाहेरच्या बाजूने निघाला आणि मागे यष्टीरक्षकांच्या सेफ हँडमध्ये बॉल जाऊन पोहोचलाय. 15 बॉलचा खेळ झाला एकंदरीत या इनिंगचा विचार केला ज्यामध्ये 18 धावा आतापर्यंत उभ्या झाल्यात आणि त्या थोड्याशा कमी आहेत मातोश्री टायगर्स सरपाडा या संघासाठी. पुढचा बॉल इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकाला दस्तक देत बॉल फरार. सीमा रेषा पार आला. चार बॉलचा खेळ इथे पूर्ण होतो आणि संघर्षाच्या काळात आलेला कठीण काळातला हा चौकार. या वेळेला विशाल पाटील यांनी रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न केला परंतु इथे 22च्या संख्येत पुन्हा एकदा पंच देत आहेत. धावफलक जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 वरती. शेवटचा बॉल बाकी असेल. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला खूप सुंदर खेळ आपल्याला बघायला मिळतोय. चेतन पाटील यांचा संघ ओम सायबिलीवर थोडासा खच्चीकरण राहिलं. मागच्या मॅचमध्ये देखील पराभवाचे चटके घ्यावे लागले. श्री 11 संघाने देखील आपलं खातं खोललं मागच्या मॅच मध्ये. पुढचा बॉल अमित पाटील यांनी रिव्हर्स स्विच केला परंतु चेंडू आणि फळीचं जे प्रॉमिसिंग कनेक्शन होतं ते नाही बघायला मिळालं. षटक संपलेत 3 आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहे 24. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. या 12 बॉलच्या घडामोडी काय होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया. चोवीस वरती आपण पाहतायत एक गडीबाद आणि मनीष पाटील आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. संघाचे एक महत्वाचे ऑलराऊंडर गौरव संघाला लीड करत असताना आपण पाहतोय. मनीष पाटील दाखल झालेत षटक क्रमांक 4 मध्ये. पहिला बॉल अमित पाटील थोडेसे त्रस्त आहेत या इनिंग मध्ये परंतु जास्त वेळ त्यांना शांत नाही ठेवू शकत. शफल झाले अगदी वाईट वरती आले आणि तदनंतर बॉलला लांब 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 आणि खूपच लांब पाठवलंय. 6. शांत मी राहिलो असेल मागील षटकामध्ये परंतु या वेळेला नाही. 30 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा पाडल स्वीप करायचं होतं परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क नाही. ज्या वेळेला फलंदाज बाहेर आले होते शफल झाले होते ते मनीषने पाहिलं आणि अगदी त्यांना फॉलो करत चेंडूची लाईन और लेन देखील बदलली आणि अगदी वाईडिश यॉर्कर पद्धतीचा तो बॉल हाताळला.
सुंदर पद्धतीनं इथे गोलंदाजी होते. पहिला बॉल षटकार आला, तदनंतरचा बॉल लेग बाईचे संकेत आले आणि सिंगल मिळाले. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलचा खेळ झालाय, 4 बॉलचा खेळ बाकी आहे. विशाल पाटीलने देखील आता पार्टी जॉईन केलंय. ज्या पद्धतीनं अमितनं षटकार ठोकला होता, यावेळेला विशाल सांगतात मी देखील मागे थांबणाऱ्यांमधला नाही. बॉल चाललाय सीमा पलीकडे, लॉंग लेगला क्लिअर करणारा आलाय षटकार. ती धावत होती, ती आता समृद्धी महामार्गावरती धावते असं म्हणायला हरकत नाही. अगदी वेगानं जलद गतीनं धावफलक, खऱ्या अर्थानं जो धावफलकांचा जो आलेख आहे तो उंचावत असताना याही षटकात आपण पाहता 3 बॉलचा खेळ झाला. 13 धावा अगदी जलद गतीनं आल्या, ज्यामध्ये विशाल पाटीलच्या 6 राहिल्या, अमित पाटील यांच्या 6 राहिल्या, 1 धाव लेग बाईटची देखील आली. 37 धावा धावफलकावरती, 37 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा सरळ पाटणं फटका खेळला मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत, जिथे फेकी तर आली, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता विशाल पाटील सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. हे क्रिकेट असायला हवं. ज्या ज्या वेळेला संधी मिळेल, जिथे सिंगलला तिथे डबल कसं कन्वर्ट करता येईल हे जर तुमच्याकडे असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही खेळपट्टीवरती तुमचं फिटनेस आणि रनिंग बिटवीन द विकेट ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्या विशाल पाटील आणि अमित पाटील यांच्या बघायला मिळाल्या. 39 वरती 1 गडी बाद. 4 बॉलचा खेळ झालाय. मनीष पाटील थोडेसे कॉस्टली खर्चिक राहिलेत. 2 षटकार, तदनंतर 1 दुहेरी धाव, 1 लेग बाईटची धाव, अशी 15 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. पुढचा बॉल विशाल पाटील 12 बॉलमध्ये 20 धाव्यांचा एक चांगला खेळ केलाय. एका बाजूला 9 बॉल 11 अमित पाटील. पुढचा बॉल फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. सिंगलच्या व्यतिरिक्त इथे काहीच नाही मिळणार. या सिंगलच्या सहाय्याने 40 वरती जाऊन पोहोचतात. जी रणनीती आहे 10चा रन रेट जो त्यांनी आतापर्यंत पुढे कंटिन्यू केलाय तो चांगला राहिलाय. अमित पाटील आहेत, एका बाजूला विशाल आहेत. मनीष पाटील शेवटचा बॉल या षटकातला हाताळतील. गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर द स्टंप्स. अमित पाटील यांचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मधोमध, जिथे सिंगल तर मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलक. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 41 वरती आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीज. मी घ्या. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता पुढील होणारा सामना विराट स्पुरास सरपाडा आणि एका बाजूला मितांची प्रियांश फायटर्स. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी या. आणखीन या पुढील 2 सामने आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. SPL 2025च्या जगमगत्या सुंदर ट्रॉफी. वेळ आपण भरपूर घेत आहे, प्लीज थोडं सहकार्य करा. आयोजकांचे मेसेज असतात ते आम्हाला पुकार करणं आमचं काम आहे. 41 वरती 1 गडी बाद अशी स्थिती 4 षटकांच्या खेळानंतर. विराट स्पृहा 11 सरपाडा आणि एका बाजूला मितांशी प्रियांश फायटर. 6 बॉल नंतर आपण या टॉस साठी. चला ते समोर त्यांना विनंती आहे की आपण तिथून खाली या. जे लहान तिथे 2 मुलं आहेत, आमचा आवाज येतोय का? ओमसाई बिलिव्हर्स, चेतन पाटील तुमचे 2 खेळाडू तिकडे आहेत, त्या 2 मुलांना खाली उतरवा. थर्डमॅन गलीमध्ये जे 2 चिमुकले आहेत झाडावरती खेळतात. धन्यवाद, थँक्यू सो मच. 5वं षटक. गोलंदाज तयार. 5व्या षटकाला सुरुवात होते. अमित पाटील साठी फुलर लेनचा बॉल होता, परंतु त्या बॉलचा समाचार नाही घेता आला. सिंगलच्या व्यतिरिक्त नाही ते काही मिळणार. 42 धावा धावफलकावरती आहेत. मितांशी प्रियांश फायटर आणि एका बाजूला आपण पाहतोय संघ
विराट स्पृहा 11. दोन्ही कर्णधार रेडी राहायचा आहे. पुढील मॅचचा तो टॉस होईल. आजच्या दिवसातला तो मॅच क्रमांक असणार आहे 8. या वेळेला नो बॉल. विशाल पाटील देखील सांगतील की चुकी झाली माझ्याकडनं देखील, की इथे धावा मिळवण्याची संधी होती. बघा नाराजगी व्यक्त करतात. नो बॉल आलाय. प्रशांत यांना आपण पाहू शकाल. पुढचा बॉल खऱ्या अर्थानं फ्री हिटचा देखील बघायला मिळेल विशाल यांच्यासाठी. 43 धावा धावफलकावरती 5 बॉलचा खेळ उर्वरित. व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. रनआउटची संधी आणि फ्री हिटच्या बॉलवरती अमित पाटील बाद होत आहेत. गॉन. जास्त घेऊ नका कारण यानंतरच्या 2 मॅच खूप महत्वाच्या असणार आहेत. रनआउट झाले. व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नव्हतं आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रशांतनं खूप चांगलं गॅदर केलं आणि तदनंतर फलंदाज बाद होताना अमित पाटील. आता सौरभ आलेत. सौरभ पाटील यांना आपण दाखल होताना पाहतोय. आखूड यष्टीचे आहेत परंतु मोठे फटके मारण्यात जे तरबेज आहेत आणि ते मोठे फटके त्यांच्याकडून अगदी सहज रीतीने आपल्याला पाहायला मिळतात. जास्तीत जास्त स्क्वेअर ऑफ द विकेट इनसाइड आउटचे फटके आहेत. तदनंतर शफल झाल्यानंतर ऑन साईडला देखील मोठे फटके खेळू शकतात. विशाल पाटील 15 बॉल 21 धाव्यांचा महत्वाचा खेळ. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. गौरव पाटील या मॅचला लीड करत असताना, संघाला लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल आणि तिसरा बॉल या षटकातला. गोलंदाज तयार. इथे आपण पाहू शकाल फटका केला इनटू द गॅप मध्ये. विशाल पाटील म्हणतात की का म्हणून मी माझ्या साथीदाराला सॅक्रिफाईस करायस भाग लावलं, तर हे फटके विशालकडे आहेत ते दाखवतात. चांगले अशी हा फटका खेळला इनटू द गॅप मध्ये. क्रिकेटचा चांगला फटका कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते या 4च्या सहाय्यानं. आता जर आपण तपासून पाहिली तर 47 वरती विराट स्पृहा 11 आणि एका बाजूला आपण पाहतायत मितांशी प्रियांश फायटर. पुढील मॅचच्या टॉस साठी आपण रेडी राहा. गोलंदाज तयार. इथे जर आपण पाहिलं तर चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. थोडासा गती बदलली होती या बॉलची मागच्या बॉलच्या कम्पेअर करता. जर मागच्या बॉलची तुलना केली तर या बॉलमध्ये थोडासा वेग कमी केला. 48 धावा धावफलकावरती आहेत. आता 2 बॉलचा खेळ बाकी. विशाल पाटील दर्शवतात की इथून जर मोठा फटका आला तर निश्चित स्वरूपात खूप चांगलं राहील. पुढील मॅचच्या टॉससाठी आपण रेडी राहायचं आहे. प्लीज आपण प्रत्येक बॉलसाठी टीम मिटिंग्स घेऊ नका बघा, कारण उद्याचं शेड्यूल देखील तेवढंच मोठं टाईट शेड्यूल आहे. उद्या शेवटचे सामने, तदनंतर बक्षीस वितरण, हे कार्यक्रमाला मग वेळ जातो. त्या अनुषंगाने आपण वेळ कमी खर्च करा. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. फटका केलाय सौरभनं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगल मात्र मिळतंय. 49 धावा. शेवटचा बॉल बाकी या 5व्या षटकातला. ज्या ज्या वेळेला विशाल पाटील राहिले त्या वेळेला 50 धावा या शेवटच्या क्षणापर्यंत होताना पाहायला मिळाल्यात. याही मॅच मध्ये ते आता उभे आहेत आणि अगदी शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. प्रशांतचं कौतुक करावं तेवढं कमी. स्लॉग मध्ये दोन्ही फलंदाज सेट झाले होते त्यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती आले. 1 बॉल 9 देखील हाताळला त्यांनी, परंतु आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्या. ही क्वालिटी आहे प्रशांतची. यावेळेला आपण पाहतायत फटका खेळलाय आणि चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडे. 103 धावेंसह आता विशाल पाटील या स्पर्धेतले हायएस्ट रन गेटर आपल्याला पाहायला मिळतात. विशाल पाटीलसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. 40+ खेळ करतायत. 42 वय वर्ष आहे, परंतु काय फलंदाजी. अगदी युवा खेळाडूंना लाजवतील ज्या पद्धतीने आपण पाहतात. 103 धावा या स्पर्धेमध्ये ज्यांनी ठोकल्या ते विशाल पाटील, हायएस्ट रन गेटर आपल्याला पाहायला मिळतील. चला पुढील मॅचच्या टॉससाठी या. विशाल पाटील आहेत या मॅच मध्ये. आपण पाहू शकाल खूप सुंदर पद्धतीने खेळ त्यांनी केला आणि त्यांच्या 48 धावा या हायएस्ट स्कोर देखील राहिलेले आहेत. त्यानंतर गौरव पाटील यांच्या 40 धावा, शुभम पाटील यांच्या 40 धावा. रोशन पाटील सरांच्या शुभ हस्ते त्या पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. चला आपण फलंदाज रेडी ठेवायचे आहेत आणि टॉस देखील आपण अगदी शॉर्ट मध्ये तो घेणार आहोत.
चला प्लीज दोन कर्णधार या. एका बाजूला आपण पाहतायत विराट स्प्रू आणि एका बाजूला मितांश प्रियांश फायटर. दोन्ही कर्णधार तिथूनच येत आहेत. प्लीज जास्त वेळ घेऊ नका कारण यानंतर 2 मॅच आहेत. फलंदाज पाठवायचे आहेत. अश्री 11 संघ तुम्हाला विनंती करतोय की आपण आपले फलंदाज पाठवा. एका बाजूला आशिष आणि एका बाजूला धीरज पाटील. खूप चांगले जिवलग मित्र आहेत परंतु ते सोबत असले का त्यांचं पटत नाही असं दर्शवतात आम्हाला रोशन पाटील की जास्तीत जास्त त्यांच्यामध्येच 19-20 चालू असतं. आणि तेच आशिष आणि धीरज पाटील पुढील मॅच मधले 2 कर्णधार आपल्याला बघायला मिळतील. अश्री 11 संघ तुम्हाला विनंती करतोय की आपले फलंदाज पाठवा. इथे आपण पाहता धीरज पाटीलला संधी देतात ते कॉलिंगसाठी. SPL आणि 2025 रोशन पाटील सर कॉइन स्पिन करतील. 2025 चा कॉल आहे आणि यावेळेला SPL आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. धन्यवाद रोशन पाटील सर. टॉस जिंकलेत आशिष भाऊ, तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. तुम्ही ज्या वेळेला आले त्यावेळेला म्हणाले की धीरजला दिली संधी आणि तिथून ज्या वेळेला कॉइन स्पिन झाला त्यावेळेला म्हणाले की टॉस तो हरणार. यामागचा कॉन्फिडन्स तुमचा कसा होता की तुम्ही कसं सांगू शकता की ते टॉस हरणारच होते? तो आमच्यासाठी 7.5 आहे. त्या आम्हाला माहिती आहे का तो बी खरीदार नसतो. आणि इथे खऱ्या अर्थानं टॉस तुम्ही जिंकलात, तुम्हाला शुभेच्छा. धीरज, इथून तू जर टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय? मी पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. परंतु तुझा अगदी जिवलग मित्र त्याने टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतला. बॅटिंग करायची आहे, जास्त वेळ आपण घेणार नाही. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. पुढील मॅचचा टॉस झाला आणि त्यांनी प्रथमतः आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण घेतलंय मितांशी प्रियांश फायटर या संघानं आणि निमंत्रण दिलंय ते म्हणजेच विराट स्प्रू या संघाला. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पालघर भूषण प्रमोद शेडगे सरांना आपण ऐकणार आहोत. सुप्रीमो पर्यंत तो आवाज पोहोचला. तदनंतर यंदाचं स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक ही स्पर्धा गाजवली आणि भिवंडी म्हणा, ठाणे म्हणा, पालघर म्हणा, वसई म्हणा या संपूर्ण परिसरामध्ये खूप चांगलं समालोचन त्यांचं असतं आणि तेच आता आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेला आजचा सलग दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर फ्लॅग्स यावेळेला आपण पाहू शकाल. रेड, व्हाईट, ग्रीन, येल्लो अँड सिल्वर की पिंक यावेळेला आपण पाहतात. पिंक आय थिंक सो आपण पाहतायत. पिंक यावेळेला आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर पद्धतीने मुनीत कडूने हे टिपलेले क्षणचित्रे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी जात असताना पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली ही स्पर्धा सरपाडा प्रीमियर लीग 2025चा हा शानदार सोहळा. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आलेलो आहोत. सर्वांना शुभ संध्याकाळ. अतिशय चांगलं आयोजन नियोजन त्यामध्ये आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेचा आनंद घेत असताना नारी शक्तीला सलाम आहे. महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला अमूल्य वेळ देत आहेत. प्रथमतः फक्त एक काळ असं स्लोगन चालायचं की चूल आणि मूल, परंतु आता तो काळ बदलला. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत आज प्रत्येक क्षेत्रामध्ये, ते राजकीय क्षेत्र म्हणा, सामाजिक क्षेत्र म्हणा, क्रीडा क्षेत्र म्हणा, शैक्षणिक क्षेत्र म्हणा किंवा अन्य क्षेत्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. कुटुंबाची जबाबदारी सांभाळता आज क्रिकेटच्या या मैदानात सुद्धा उतरताना महिला क्रिकेट पाहायला मिळतं. या सर्व नारी शक्तीला सुद्धा सलाम असेल. सर्व आमच्या आयोजकांना मानाचा मुजरा. जाऊया मॅचच्या दिशेने. मनीष पाटील आणि गौरव पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 56 रनचं टार्गेट. पहिलाच बॉल अपील केली होती. बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होत नाहीये. विशाल पाटील एक असा खेळाडू आहे की सर्व खेळाडूंना घेऊन चालतो.
ही खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. सर्वात चांगला नेता तोच असतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो आणि क्रिकेटमध्ये सर्व यशस्वी कर्णधार तोच असतो जो सर्व संघ सहकार्यांना घेऊन चालतो, खेळाडूंना घेऊन चालतो. लेफ्ट हँड बॅटर आहेत मिस्टर गौरव पाटील. ॲडव्हान्टेज थोडाफार आहे. मध्यंतर आपण 4:15च्या दरम्यान पाहिलं तर हवेचा झोत फार मोठ्या प्रमाणात वारा वाहत होता. म्हणतात ना, जिथे वारा तिथेच मारा. आणि अशा प्रकारचे कित्येक फलंदाज हवेचा झोत असल्यानंतर त्याच दिशेने भरपूर वेळा खेळत असताना पाहायला मिळतात. 2 बॉल डॉट झालेत. अप्रतिम ऑफ साईडला फिल्डिंग जिथे सजवले तिथेच मात्र बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत जातो. यावरून स्पष्टपणे दिसतं की विशाल पाटीलने एक ट्रॅप रचलाय मिस्टर गौरव पाटीलच्या अगेन्स्ट, की या खेळाडूची स्ट्रेंथ काय आहे, वीक झोन काय आहे. आणि एकाच गावात खेळल्यामुळे हे संपूर्ण वीक झोन आणि प्लस पॉईंट जे आहेत आपण पाहतायत, मायनस प्लस पॉईंट खूप महत्त्वाचे असतात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न गली रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु एक धाव चिकी सिंगल पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. चौथ्या बॉलवर 1 रन मिळाली. सरपाडा प्रीमियर लीग आपण पाहतायत. यंदाचं 8वं वर्ष. 8व्या वर्षामध्ये दमदार आणि शानदार आयोजन. कारण आयोजन म्हणणं फक्त सोपी गोष्ट आहे, ते डिफिकल्ट असतं करून दाखवणं. आय थिंक सो गौरव पाटील बॅटचा प्रॉब्लेम क्रिएट होत असताना पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या बॅटचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो. सरळ बॅटचा जर उपयोग केला गेलाय. अमित पाटील जेव्हा पुढे सरसावत आहेत, चांगली फिल्डिंग. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवर. श्री 11 सरपाडा या टीमची स्थिती. 5 बॉलचा खेळ झालाय. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनात परिपूर्ण बांधून ठेवलंय ते फलंदाजानं. विशाल पाटील या गोलंदाजाने सुपर बॉलिंग आतापर्यंत राहिले. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने विशाल पाटील. अप्रतिम ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केला. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा येतील का हा प्रश्नचिन्ह होता आणि त्याचं उत्तर मिळालं नाही. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. मनीषला परतावं लागतं. मनीष पाटीलला पायी धाव घेतल्यानंतर ज्या पद्धतीने ऍक्शन रिप्ले आपण पाहताय, साहिल पाटील आम्हाला ऑन स्क्रीन दाखवतायत. हलक्याशा हाताने विनायक भोईरची थोडीफार मला आठवण झाली या स्ट्रोकवर, जो रणजीपट्टू आहे. अमेय बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट बराच क्रीजच्या बाहेर होता आणि त्यामुळे विशाल पाटीलने अलगद चेंडूला फक्त दिशा या वेळेला दाखवली स्टंप्सवर. 3 रन्स, 1 विकेट, 1 षटक. काय गोलंदाजी केली. अप्रतिम सांघिक विकेट जरूर मिळाली, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी असावी हे विशाल पाटीलने. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. आपल्याला 2 मॅच खेळवायचे आहेत, परंतु इथे बॅड लाईट येईल की काय, कारण इथून एक सामना अजून कव्हर केल्यानंतर आय थिंक सो थोडासा बॅड लाईटचा प्रॉब्लेम क्रिएट येऊ शकतो. 3 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. सरपाडा प्रीमियर लीग आपण पाहतायत, अनुभवतायत. या स्पर्धेचं आयोजन पालघर जिल्हा, पालघर तालुक्यामध्ये. पालघर जिल्हा आपण पाहिला. ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं 1 ऑगस्ट 2014 मध्ये आणि 2014 नंतर आपण 1 ऑगस्ट पासून स्वतंत्र मिळालं ते पालघर जिल्ह्याला. आणि तिथून पालघर जिल्हा नवीन प्रस्थापित झाल्यानंतर अनेक प्रगती होत गेल्या या आपल्या पालघर जिल्ह्याच्या. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते अमय. परिपूर्ण चुकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ते एकंदरीत अमर पाटील दर्शवतायत. 3 रन्स शुभम पाटीलला आपण पाहतायत आणि त्याचप्रमाणे शुभम वजे आणि त्याचप्रमाणे साहिल पाटील. हा बॉल लेफ्ट केलाय, एक्झिट केलाय आणि सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपर थोडेसे मिस झाले. नो बॉल खेळपट्टीच्या बाहेर होता आणि त्यामुळे हा नो बॉलचा इशारा आला. सौरव पाटील आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर आहे. संघाची धावसंख्या 4 वर 1. सरळ बॅटचा उपयोग केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. फिल्डर येत आहेत, जोमाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला बीट करत सरळ चेंडू निघून जाईल. यशने चांगले प्रयत्न केले होते.
नावातच यश आहे, प्रयत्नांती परमेश्वर. आणि अमयने मात्र चॅलेंज दिलं होतं की या मॅच मध्ये पहा 2 ते 3 असे षटकार चौकार तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. म्हणजेच ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर 2-3 गोलंदाजांना फटकावून येईल. पाहायचं आहे आता काय करेल. पहिला तर चौकार आलाय, 8 रन 1 विकेट. दुसरं षटक प्रगतीपथावर सौरभ पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने या बॉलला बॅकफुटला गेले, कट केला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनला, परंतु फिल्डिंग यावेळेला थोडीशी लूज झाली. सिंगल मेल आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. अश्री 11 सरपाडा टीम जाऊन पोहोचते ती फलकावर 10 या धावसंख्येवर. 56 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 10 धावा. चला बॅट घेऊन जायची आहे. मंगेजी पाटील बॅट घेऊन जात असताना पाहायला मिळते. आज वेगवेगळ्या मार्केटमध्ये आपण पाहताय स्पोर्टच्या शॉपमध्ये वेगवेगळ्या ब्रँडेड बॅट पाहायला मिळत आहेत. परंतु एक काळ असा होता की 15 खेळाडू आणि बॅटला 15 जणांच्या हात लागायचे. आता एक खेळाडूकडे 5-5, 6-6 वेगवेगळ्या ब्रँडेड बॅट पाहायला मिळत आहेत, परंतु तो परफॉर्मन्स आणि क्लास पाहायला मिळत नाही. काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला. आज काय ग्लॅमर आपण पाहिलं तर खूप छान आलंय. स्विच हिटचा फटका ह्या वेळेला परिपूर्ण स्ट्रगल करतायत. संघर्ष करताना सौरभ पाटील कमबॅक केलंय. गुड बॉलिंग. ऑन साईडला जरूर खेळला गेला. मिसटायमिंग स्ट्रोक. विशाल पाटील पुढे सरसावत असताना 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत थोडेसे लेझी राहिले होते. 2 रन्स मिळतील. तिसऱ्या रनसाठी प्रयत्न जरूर होता, परंतु 2च धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 12. बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 12 रन. 56 रनचं टार्गेट असताना अमयला आता या वेळेला काहीतरी करून दाखवण्याची जिद्द स्वीकारावी लागणार आहे. जसं बोललेत तसं ते करावं लागणार आहे. म्हणतात ना, जे पेराल तेच उगवेल, तसं बोलाल ते करावं लागणार आहे. यावेळेला मात्र जरूर सौरभ पाटीलचं मी कौतुक करेन. यावेळेला प्रशंसनीय गोलंदाजी केली. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट अँड इनक्रेडिबल बॉलिंग. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 12वर जाऊन पोहोचली गेली. 6च्या ॲव्हरेजने आतापर्यंत चाललेत. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 44 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 44 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अश्री 11 सरपाडा या टीमला विजयासाठी. रमेश कुमावत आपण पाहतायत. खूप चांगली मेहनत या ग्राउंड स्टाफने घेतलेली आहे. वॉटर बॉक्स मध्ये पाण्याची व्यवस्था परफेक्ट यावेळेला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 12वर पहिला धक्का. धन्यवाद राहुलजी गुरगुदे साहेब. आणि त्याचप्रमाणे विष्णेश्वर जे आपल्याला पाहायला मिळाले. या स्पर्धेसाठी त्यांनी चेंडू दिलेले आहेत. इफ्को प्रायव्हेट लिमिटेड जे आपण पाहताय जेनेसिस यांच्याकडून हे बॉल स्पॉन्सरशिप केलेत. ते 24 कॅरेट क्रिकेट टेनिस बॉल फुल टॉस, ज्याचं स्लोगन आहे इफ इट्स क्रिकेट देअर हॅज टू बी अ फुल टॉस. आणि हे स्लोगन खूप चाललंय. या वेळेला मात्र चेंडू फार वेगाने निघून जाईल. 4 रन चौकार. या प्लेयर आपण मध्ये यायचंय लगेच. विशाल पाटील बॉल आलेला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते. अतिशय चांगला फटका होता. आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. विशाल पाटीलचा हा बॉल या वेळेला जरूर चांगला फटका होता, परंतु मनगडाचा वापर केला. फ्लिकचा फटका आणि सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. ग्रेट टायमिंग बाय गौरव पाटील. 16 रन झालेले आहेत. आता 40 रनची आवश्यकता. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास, तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये असायला हवा. कृपया करून तो बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. पंचांकडे हलकीशी अपील केली.
पायावर जाऊन चेंडू हलकासा ब्रश झाला होता आणि त्यामुळे विशाल पाटीलने अपील केली होती की जेणेकरून ही विकेट मिळेल लेग बिफोर विकेट, परंतु इथून ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं. गुड डिलिव्हरी. मॅच बॉल आलेला आहे. संघाची धावसंख्या 16. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत विशाल पाटीलचे 2 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी. लाईन अँड लेंथ तुमची मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही, तर योग्य ती दिशा, अचूक टप्पा, या 2 गोष्टींच्या जोरावर तुम्ही फलंदाजांना घाम फोडू शकता. मोठा प्रहार फसेल की काय? विशाल पाटील जिद्दी खेळाडू आहे. व्हॉट अ कॅच. या झेलसाठी, या कॅचसाठी टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. मॅग्निफिसंट कॅच बाय विशाल पाटील. अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग एअर अँड बॉलिंग एअर. 16ला दुसरा धक्का. जयप्रकाश पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. काल त्यांचा वाढदिवस आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे जे दीक्षा आहेत गणराज पाटील यांची सुद्धा मेहनत पाहायला मिळते. जे आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये मंगेशजी पाटील यांना सुद्धा आपण पाहिलं नुकतंच. कमलाकर पाटील असतील, अशी भरपूर मंडळी जी आहे. सकाळच्या सत्रामध्ये मी ज्यांची नावं घेतली, जे मंडळावर पदाधिकारी, कार्यकारिणी कमिटी आणि अरविंद पाटील यांची जी मेहनत आहे ती पिच सारवण्यामागे खूप मेहनत घेतात. शेणाने सारवली जाते खेळपट्टी, मातीची खेळपट्टी आहे. 16वर 2 धक्के बसले गेलेत आणि रामजी वॉरियर्सचे सतीश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्याचं भवितव्य. अक्षय पाटील थोडेसे खुश झाले आजच्या या शेवटच्या सामन्यामध्ये जी बाजी मारली, कारण एखादा विजय मिळवल्यानंतर मनाला एक सॅटिस्फाईड मिळतं. कारण आयुष्य हे समाधान शोधण्यासाठीच निघून जातं. जे समाधान आहे आयुष्यात, त्या समाधानातच आपण सुखी राहिलो तर आपल्या आयुष्याचा जरूर खरा अर्थ समजतो. चला विशाल पाटील, थोडीशी घाई करा, स्पीडअप करा. घड्याळ जवळजवळ 5 वाजून गेलेत, म्हणजेच आपल्याला अजून इथून 2 सामने कव्हर होतील का हा मोठा प्रश्नचिन्ह उद्भवलाय. संघाची धावसंख्या 16. ऑफ साईडला फटका चांगला आहे. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? तर नाहीये. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 17वर जाऊन पोहोचली गेली. 17 लॉस ऑफ 2 विकेट. बॉल फेकून झाले 4. चांगली गोलंदाजी, सेन्सेशनल बॉलिंग ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. जेव्हा अपकमिंग यंग टॅलेंट खेळाडू असतो तुमची, तेव्हा मॅच्युरिटी, जी मॅच्युरिटी असते ती खूप मायने राखते. तुम्ही कसे वावरता क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक तर जरूर आहे. 1 रन मिळेल. सौरभ पाटील पुढे सरसावेल. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 18. उद्याच्या दिवसात पैठणी साडीचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच लकी ड्रॉच्या माध्यमातून ज्या महिला इथे उपस्थित असतील, प्रेझेंट असतील, त्यांनाच मात्र ते भाग्य विधाते म्हणून ठरले जातील. पूर्ण दिवसात कोणत्याही क्षणाला, कोणत्याही सत्रामध्ये ते काढलं जाईल लकी ड्रॉ. ते भाग्य विधाते ठरतील आणि जे उपस्थित असतील त्यांनाच मात्र ते प्राधान्य दिलं जाईल, याची दखल घ्यायची आहे. संघाची धावसंख्या 18. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा आपण पाहू शकतायत जवळजवळ 38 रनची आवश्यकता असेल. 12 बॉलमध्ये 38. 12 बॉल 38 रन हे सामन्याचं समीकरण. चला थोडीशी घाई करा जरा प्लीज. बॅट चेंज केली जाते. दोन्ही बॅटर अमेने बॅट चेंज केले, परंतु त्याचा खेळ बदलेल का हा सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता त्याला करण अंबाला मात्र समोर ठेवावं लागेल. तुलना तर करू शकत नाही, परंतु एखाद्याला फॉलो केल्यानंतर तसे बॅटिंग करायला हवी. मनोज पाटील स्वतः जात आहेत. आमच्या आवाजाची काळजी त्यांच्या डीजेच्या द्वारे घेतली गेले आणि स्वतः संघमालक कसे असावेत तर मनोज पाटील हे दर्शवत आहेत की आम्ही स्वतःची जीवाची बाजी लावतो. 18 रन 2 विकेट्स. 12 बॉल 38 रनची आवश्यकता. पहिलाच बॉल वेगवान होता, परंतु थोडासा दिशाहीन. स्क्वेअर मारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 19. 18चा आकडा पार केला. आता 19वर धावसंख्या जाऊन पोहोचली. म्हणजे उद्याच्या दिवसात 18चा आकडा, 45चा आकडा हा खूप मायने राखणार आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली, परंतु ICIC चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्यानंतर कदाचित निवृत्ती तर घेणार नाही, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून ती ट्रॉफी नकोच असं मात्र आज इन्स्टाला हे फिरताना पाहायला मिळते पोस्ट. याला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. कॉट अँड बोल्डची संधी, परंतु इथे इझी कॅच ड्रॉफ्ट. धीरज पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4था आहे. जरा क्विकली खेळा, स्पीडअप करा जरा गेम. 5 वाजून 5 मिनिटे झालेत घड्याळात. बॅटचा टो लागला होता, चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेगला. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत सहजगत्या 2 धावा पूर्ण होत आहेत. सौरभ त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. संघाची धावसंख्या 20. भरपूर जण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपल्याला पाहायला मिळत आहेत, एकमेकांना फॉलो करत असतात. भावेश पवार त्यांचं भावेश पवारचे बिग फॅन आहेत. 22 धावा झालेल्या आहेत. 22. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय प्रतीक गावडच्या बॅटमधून, परंतु तिथे आहेत मिस्टर यश. ग्रेट कॅच. फलंदाज बाद गॉन. चांगला बॉल होता. राईट मोर द विकेटने ओरपी चेंडू फोरआर्मचा वापर केला होता, फोर्स केलं होतं या बॉलला आणि चांगला बॉल फॉलो केलं गेलं. आपण पाहू शकतायत यश पाटीलने सुंदर झेल त्याच्या हातामध्ये विसावला गेला आणि इथून मात्र विकेट मिळेल. संघाची धावसंख्या 22ला 3 बॉलच्या समाप्तीनंतर. धीरज पाटीलला पहिली सफलता आपल्या खात्यामध्ये. मातोश्री टायगर्स सरपाडा टीम एका साईडला, अश्री 11 सरपाडा टीम स्ट्रगल करते. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 34ची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 34 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 9 बॉल आणि 34 रन. बॅटचे एज घे, चेंडू खेळपट्टीवर राहतोय. तिथे 1 रन मिळेल का? नितीच्या बॅटमधून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23. 8 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा 32, जवळजवळ आपण पाहिलं 33 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल 33 रन. अश्री 11 सरपाडा नीड 33 रन्स मोर फ्रॉम 8 बॉल. संत गतीने सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतो. जेव्हा 56 धावा असतात, तुम्ही सरासरीने चांगले खेळले तर डेफिनेटली त्या धावा अचीव करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला खूप घाम गाळावा लागतो क्रिकेटच्या मैदानात. चांगला बॉल, बॅटची एज, स्पोर्ट्समॅनशिप दर्शवत असताना मिस्टर अमेय यावेळेला बाद होत असताना आपण पाहतायत. आणि इथून आपण पाहतायत अमेय या ठिकाणी बाहेर येत असताना पाहायला मिळतोय. आणि इथून चांगल्या जजमेंटने झेल टिपला विकेट किपर सुनील किनी यांना आपण पाहतायत. चांगल्या जजमेंटने झेल टिपला गेला. अमेय पाटील 10 बॉल 10, तेवढा हवा तसा बॅटिंग ॲव्हरेज पाहायला मिळाला नाही. स्ट्राईक रेट 100चा. करण अंबाला या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं या सरपाडा गावामध्ये. असतात प्रत्येकजण वेगवेगळे आयडियल मानतात त्या खेळाडूंना. तर इथून जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रायगडचा टायगर आता आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये. बाहुबली बनेल का? कारण आतापर्यंत स्ट्रोक तर आलेले नाही आहेत. अश्री 11 सरपाडा टीम कडून 33 रन अजून दूर आहेत. 7 बॉल आणि 33 रन. चांगला बॉल आणि या वेळेला आपण पाहतायत धीरज पाटीलच्या या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. आल्या पावली परत.
6 बॉल आणि 33 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 33 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चीअरअप करतायत प्रत्येक जण, प्रत्येकाला चीअरअप करतायत, परंतु त्या धावा अपेक्षित होत नाहीयेत. जसं मात्र या वेळेला सेंचुरी करून आलेत अशा टाळ्यांचा कडकडाट होत असताना हीच खरी मजा असते जेव्हा आपण एका गावाची लीग खेळतो. त्यावेळेला सर्व काही डिप्रेशन विसरून चांगलं क्रिकेट खेळतो. पुन्हा एकदा फलंदाज तुचल में आया. फलंदाज बाद होताना 6वा धक्का 23 या धावसंख्येवर. मैदानाच्या आतमध्ये स्टार म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, आज सरपाडा प्रीमियर लीगची रील्स आपल्याला लवकरात लवकर मिळेलच. 6 धक्के बसले 23 या धावसंख्येवर. नाजूक स्थितीमध्ये आतापर्यंत विजयासाठी 33 रनची आवश्यकता असताना अजून सुद्धा आपण पाहताय सामना बॅलेन्सिंग आहे की नाही या बॉलवर स्पष्टीकरण पाहायला मिळेल. गोलंदाज राहुल. चला नेक्स्ट मॅचचे लगेच दोन्हीही संघ तयार राहायचे. वेळेला क्रॉस बॅटचा उपयोग केला होता, धावत सुटले आणि या वेळेला आपण पाहतायत फलंदाज बाद होईल का. सुनील किनी यांनी सांगितलं खेळ आणि रोहन या वेळेला आपण पाहताय संघाची धावसंख्या 4 बॉलमध्ये आता 33 रनची आवश्यकता आहे. ऑन साइडला चांगला फटका आहे. तर यावेळेला सौरभ पाटील पुढे सरसावत आहेत. गोलंदाजाला सुद्धा फेमस व्हायचं असेल तर डेफिनेटली रोहनच्या जर पट्ट्यात किंवा आखूट टप्प्याच्या चेंडूला त्यांनी जर षटकार मारला तर रील्स बनेल, त्यात ती मात्र शंका नाही. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेणारा बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. आयाराम गयाराम तुचल में आया अशी स्थिती पाहायला मिळते आणि मराठीत एक म्हण म्हटली जाते, एरे माझ्या मागल्याप्रमाणे. मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. सरगम फ्रेंड्स ग्रुप सरपाडा आयोजित आपण पाहतायत सरपाडा प्रीमियर लीग 2025. विकेट डाऊन होत्या. 7 बॉल फेकून झाले ते 4. शेवटचे 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. उद्याचा आपण पहिला बक्षीस समारंभ संध्याकाळच्या 17 मध्ये 5 वाजता पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 66,666 66,666 रुपीज अँड गोल्डन ट्रॉफी. हलक्याच्या हाताने ए मेरे बायत का खेळ आहे सुनील किनी दर्शवत असताना वॉट अ कॅच. फलंदाज बाद. सिक्सर किंग त्या ठिकाणी विकेट जात असताना पुन्हा एकदा फक्त हजेरी लावतायत आणि पुन्हा एकदा पॅव्हिलियनच्या रस्त्याला येत आहेत. तर इथून आपण पाहतायत रमेश कुमावत. कहीं भी हो आप आइए. 1 बॉल 32. संपूर्ण सामना झुकलाय. आता विजयाचा सुगंध दरवळत असताना प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतोय मातोश्री टायगर्स सरपाडा. जे मातोश्री टायगर्स सरपाडाचे आपण पाहतायत ओनर आहे त्यांची कन्या जी पाहायला मिळते कुमारी राशी कुणाल घरत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ती सुद्धा खुश असेल यात ती मात्र शंका नाही आहे. इथे विकेट मिळते का तर नाही, मात्र आपण पाहू शकाल बॅटने खेळला गेला होता आणि इथून विजयावर शिक्कामोर्तब मातोश्री टायगर्स सरपाडा 1/30 रन्स. कॉंग्रॅच्युलेशन. पुन्हा एकदा आपण पाहतायत विशाल पाटील ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. काय कन्सिस्टन्सी बाळगले विशाल पाटीलने. कूल मॅन असं म्हणायला हरकत नाहीये.